विधान परिषदेवर संदीप जोशी यांची वर्णी लागलेली आहे। संदीप जोशी हे सध्या मुंबईमध्ये आहे, मात्र त्यांच्या पत्नी ज्या आहेत दिव्यानी जोशी आपल्या सोबत आहेत। काय सांगाल, संदीपजींना आमदारकीची आता संधी मिळालेली आहे। संदीपजी डिझर्विंग कॅन्डिडेट आहेत। गेले अनेक वर्ष ते पक्षासाठी अगदी तन मन धनाने काम करत आहेत आणि राजकारणाबरोबर समाजकारण पण ते खूप करतात। त्याच्यामुळे त्यांना जे तिकीट मिळाले ते डिझर्व करतात। पक्षाने त्यांच्यावर जो विश्वास दाखवला त्याला ते सार्थ केला होतील। पदवीधर मतदारसंघामध्ये संदीपजींनी निवडणूक लढवली होती, मात्र त्या ठिकाणी पराजय झाला। त्यानंतर कार्यकर्त्यांमध्ये मोठी नाराजी होती, कुठेतरी तीच नाराजी भरून निघाली असं? नाराजी नाही आहे, ते ॲक्च्युली ते इतक्या वेळेवर तिकीट मिळालं होतं की आम्हाला तयारीला वेळच कमी पडला। आणि नाराजी राजकारणात अप्स अँड डाऊन्स होतच राहतात, पण जे होतं ते चांगल्या करतात। आता आमदार संदीप जोशी असे प्रकारची पाठी घराला लागणार आहे। काय वातावरण आहे घरामध्ये, काय वातावरण आहे? घरात खूप आनंदाचं वातावरण, कारण त्याचे वडील पण आमदार होते। त्याच्यामुळे आमच्या नातेवाईकांना किंवा घरच्यांना तो एक आमदारकीपर्यंत पोहोचेल असा एक विश्वास जो होता तो आज त्यांनी सार्थ ठरवला असं वाटतं। महापौर ते आमदार कसा बघता? एक तुम्ही त्यांच्या पत्नी आहात, तुम्ही सोबत, कसा प्रवास? त्यांचं काम सगळं धडाडीचंच आहे। ते जे काय करतात त्याला एक ग्लोरीफाय लुक आणतात। त्याच्यामुळे आमदारकी असो की म्हणजे मेयर असताना पण त्यांनी जी प्रोजेक्ट किंवा जी कामं हातात घेऊन घेतली त्यांना सगळं ग्लोरीफायच करतात ते। त्याच्यामुळे चांगलीच कामं करतील, त्यात काही डाऊट नाही। हे आधी मिळायला पाहिजे होतं असं वाटतं की योग्य वेळ? नाही, प्रत्येक गोष्टीची योग्य वेळ असते तेव्हाच मिळतं। नक्कीच आनंदाचं वातावरण त्यांच्या घरामध्ये आहे आणि त्यांच्या पत्नी दिव्यानी सांगतात की योग्य वेळी त्यांना आमदारकी मिळालेली आहे। यश अपयश हे होत असतात, मात्र ते धडाडीचे कार्यकर्ते आहे आणि यापुढे सुद्धा त्यांची कारकीर्द जी आहे ती धडाडीचीच राहील असा विश्वास सुद्धा त्यांच्या पत्नीने व्यक्त केला आहे। कॅमेरामन सचिन सयामसह सुनील ढगे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।